माझ्या साईजवर काही दाखवणं म्हणजे मुश्किल काम आहे. भैया 5.5 फूट आहेच की. मित्रांनो गाईच्या पलीकडून भैयाच दिसेना झालाय. गायची लेंथ म्हणाल ना तर 10 फूट लांबीची गाय आहे, 850 किलो वजन आहे आणि 4 दात वासरू आहे. सकाळी 16.5 लिटर एका टायमाला दूध दिलंय. आपल्याकडे आल्यावर खाली झाले कसं काय? नाही ही बेंगलोर मध्येच खाली झालतंय. गाभण मध्ये मालकाची किंमत आउट ऑफ होती, 4,80,000 रुपये किंमत सांगत होता. आता हेच बघा रेकॉर्ड आहे माझ्याकडे. वर्ल्ड वाईडचे मॅक्स फ्लायची कालवड आहे, 4 दात आहे. पहिला 45 लिटर दूध दिलंय. अजून वेळेला 35-40 दिवस बाकी आहेत आणि मी पुढच्या पार्टीला गॅरंटीत दिलंय. त्याने जर 45 लिटर त्यांच्या घरी ना दूध दिलं तर त्यांनी मला रिटर्न द्यायचं. पहिला रोज आहे का? दुसऱ्या दाताला 4 दात आहे. आता 50+ दूध देईल. ह्याला वेळ पण आहे, त्याला मेंटेन करायला येतं. म्हणजे टोटल 10 गाई मी एकाच गोट्यावर दिल्या त्यातल्या आणि 300+ गॅरंटीत दिल्यात. जी गाय 30 लिटरला दूध कमी दिली ते बदलून देणे. एका मालकाला 10 गाय दिल्यात आणि त्यात 10 मध्ये 4 पहिल्यावर कालवडी आहेत. गाय बघा तुम्ही, एकदम ब्रीडिंग कॅरेक्टर एकदम जबरदस्त आहे. ते आपण टॉपचा बाप म्हणत नाही का. जय जवान जय किसान. आज आपण पहिलवान डेअरी फार्म सातारा रोड या ठिकाणी आलोय. अनेक वेळा आपण मुलाखती घेत असतो, बऱ्याच दिवसातून आज मुलाखत आहे. परंतु एक वेगळं विशेष आपल्याला बघायला मिळालं. व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय, उन्हाळा चालू आहे, एकदम कडक उन्हाळा आहे आणि गायीला थंडावा मिळावा. वरती तर सिमेंटचा पत्रा आहे, परंतु फॉगर बसवले जेणेकरून चांगले त्यांना एकदम शावर काय म्हणायचं त्याला, व्हेंटिलेशन ठेवायसाठी एकदम ड्यू पडते. एकदम चांगलंय. वली पण होत नाही ना जनावर, फक्त थंड राहते. ती फॅन चालू ठेवलेत ना, त्यामध्ये स्प्रेड करते, सगळीकडे फिरते. बघू शकता एकदम चांगली सिस्टीम. बाहेर सुद्धा राहू म्हणून बाहेर सुद्धा एक लाईन टाकली. ह्याचं काय ते लावलेलं इथं? ही मशीन आहे, ह्याचं मशीन आहे. हा टायमर आहे, तिथे टायमर सेट केलाय. किती वेळ चालू, किती वेळ बंद चालू म्हणजे 3 मिनिटं चालू, 1 मिनिट बंद. आता 30 सेकंद लावले. ही आता ह्यात मी 2 मिनिटाचं लावलंय. 2 मिनिटं चालू, 1 मिनिट बंद असं केलंय. बरोबर. सिस्टीम लावू शकतो. हा लावू शकतो, ह्यात पाहिजे असं करता येतं. किती खर्च आहे काय ह्याचा? ही 4,000 रुपये किट आहे. कोरेगाव मधूनच घेतलेलं आहे मी. त्यांचं दुकान आहे, त्यांचा नंबर पाहिजे तर देतो. टाकू आपण वरती. कोणाचं म्हणजे टोटल ह्याचं किंमत 4,000 रुपये ती घरी येऊन बसवून देतात. आता पाण्याला प्रेशर वगैरे दुसरा काही एक्स्ट्रा लागतो का? काय नाही ती ह्याच सगळं आहे, मशीन सगळं ती करते ती. आता बाहेर पण बघा ठेवलंय. हे कशामुळे ठेवलंय की उष्णताच येणार नाही गोट्यात कसली. बरोबर. कायम इथं पण ओलं राहणार. ही पूर्ण ही एवढ्या ह्याच्यात किती तुमचं सगळं खर्च गेला? 10,000 रुपये झालं सगळं. खालचा गोटा, वरचा गोटा आणि हे मधलेला आहे. 10,000 झाला. साधारण एवढा गोटा असला तर 4-5 हजारात 4,000 होतं एवढ्या गोट्याचं. 50 फुटाचं 4,000 होऊन जातं. मित्रांनो बघा, एक चांगली सुविधा आहे तुम्हाला. थोडीशी त्यांची पण जाहिरात झाली. काय होतं माहितीये का की वातावरणाप्रमाणे उपाययोजना पाहिजेत आपल्याकडे. आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्याच्या हिशोबाने त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. आपला व्यवसाय फक्त आणायची विकायचं नाही, ह्यांना मेंटेन ठेवणं बरोबर आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं. आता त्यांना 2-2.5 लाखाची गाय आणायची आणि ती टेम्परेचर व्यवस्था पाहिजे ना. व्यवस्था नसल्यामुळे त्याचा उपयोग काय. आणि मॅनेजमेंट महत्वाचं आहे, लय गरजेचं असतं. बघा एकदम चांगल्या क्वालिटीच्या आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते. काय झालं माहितीये का, लॉट येतात जाते. हा पण लॉट पूर्ण गेलेला आहे, विक्री झाला. मी रात्रीच मोबाईलला स्टेटस ठेवलेलं, सर्व गाय विकलेले आहेत म्हणून. आता बऱ्यापैकी झाले काय माहितीये का की आता प्रत्येक लॉटला 100-200 लोक येतात गाय बघायला. कमीत कमी एक 400-500 फोन कॉल्स होतात. पण गाय किती येतात आपल्याकडे? 10 गाई 15 गाई. ह्या 10-15 गाईसाठी 100 लोकांना यायला लागते. मग मी काय केलं, बुकिंग सिस्टीम चालू केली. ज्याची बुकिंग आहे त्याला डायरेक्ट गाई देऊन टाकायची. मग त्या माणसाचा वेळ वाया जात नाही, हेल्पाट होत नाही आणि आपल्याला पण त्यांच्या लोकांच्या मागणीप्रमाणे कोणाला किती कॅपॅसिटी, आता कोणाला 40+ ची गाय पाहिजे असते, कोणाला 30 लिटरची गाय पाहिजे असते. त्याच्या मागणीप्रमाणे, त्याच्या दाराप्रमाणे ती ऍडजस्टमेंट करून ती गाय देता येते. त्याच्यामध्ये बुकिंग सिस्टीम चालू केली आणि ती म्हणजे सक्सेसफुल झाली माझं. की लोकांना योग्य वेळेत योग्य गाय मिळते आता सध्याला आपल्याकडनं. नक्कीच. थोडेस गायींविषयी माहिती. गाय बघा, म्हणजे टोटल 10 गाई मी एकाच गोट्यावर दिल्या त्यातल्या आणि 300+ गॅरंटीत दिल्यात. जी गाय 30 लिटरला दूध कमी दिली ते गाय बदलून देणे. एका मालकाला 10 गाय दिल्यात आणि त्यात 10 मध्ये 4 पहिल्यावर कालवडी आहेत. गाय बघा तुम्ही, एकदम ब्रीडिंग कॅरेक्टर एकदम जबरदस्त आहे. ते आपण टॉपचा बाप म्हणत नाही, कारण आपल्याकडे बापापेक्षा बाप गाय येते. तर रात्री मी 3.5 लाख रुपये गाय विकली. ती गाय पण त्या लेवलची होती. ऑलरेडी माझ्या गोट्यात गाय अशा येते की 4 गाय अशा 3 लाखाच्या वरच्या किमतीच्या आहेत. आणि ह्या फक्त किमतीच्या नाहीत, ह्या गॅरंटीत दिल्यात. तितकं दूध नाही निघलं तर गाय बदलून. 8-10 दिवसापूर्वी मी 2 गायींमध्ये 92 लिटर दूध इन्स्टाला लाईव्ह काढलेलं आणि त्या गाय मी डायरेक्ट विकल्या. पुढच्या पार्टीला एवढं सांगून दिलं की तुम्ही दूध काढा, 50% पेमेंट घेतलं, दूध काढल्यानंतर 50% पेमेंट पाठवून द्या. ती 50% पेमेंट आपण मागणं घ्यायचं एकच कारण होतं, कारण ते आपलं रेग्युलर कस्टमर आहे. आपल्याला विश्वास आहे की ते दूध काढू शकतात, व्यवहार चांगला आहे म्हणून त्यांना आपण क्रेडिटवर दिलं. आणि दूध चालू आहे आता त्यांच्याकडे. म्हणजे माझ्याकडे 92 होतं, पण 100-200 किलोमीटर लांब गेल्यामुळे 4 लिटरचा फरक पडलाय. 87-88 लिटर दूध निघतं आता तिथं.
ही पण आणि ही मी आपल्याकडे गाय घेण्यामागचं एक मात्र कारण आहे की ज्या गोट्यावर ह्या गाय गेलेत ना 18-19 गायमध्ये 80-90 लिटर दूध होतं फक्त. म्हणजे जुनं आपलं आलेलं त्यांनी आपलं गायला कालवड झाली ती डेव्हलप केली वाढवत गेली पण विचार केला नाही की व्यवसाय नाही. परवडतोय नाही परवडतोय ही कुठल्या लेवलला जाते आणि एकदम व्यवस्थित आणि टॉप क्वालिटीच्या गाय सिलेक्ट करून दिलेल्या आहेत निवडक. सगळ्या गाय दाताला शिल्लक आहेत गोट्यात एकही गाय अशी नाही की दाताला जुळलेली पूर्ण गाय दाताला शिल्लक आहेत जेणेकरून त्यांना 4 वेळ तरी गाय ठेवता येतील. या वय झालेल्या म्हाताऱ्या गाय घेऊन काय फायदा नाही. गाईमध्ये कसं आहे कवळी गाय पाहिजे कमीत कमी गायनं 15-15 लिटर एका टायमाला दूध दिलं पाहिजे वर दिलं ते आपला बोनस आहे पण 30 लिटरची तर अपेक्षा आपल्याला 100% गाय नक्कीच मित्रांनो बघू शकताय बघा आता ही पहिलं वासरं आहे ती. क्वालिटीची वासर आहे ती ही दुसऱ्या आणि वेताची ही 7 दात आहे दुसऱ्या वेताची हा. ही पण दुसऱ्या वेताची 7 दात आहे. किती दिवस बाकी आहेत अजून ही महिना गेल गाय म्हणजे सरासरी ह्यात 15 दिवसापासून ते 35 दिवसापर्यंत टायमिंग असलेले गाय सर्व आणि ह्याच गाय सेट होत्यात. आता मेन विषय काय माहितीये का उन्हाळ्यात गाय खरेदी करावी का नाही मेन विषय आहे. हा. गाय खरेदी करा उन्हाळ्यात काय अडचण नाही पण गाय कुठली खरेदी करा ज्या गायला वेळ आहे. तुम्ही जवळ आलेली गाय घेतली तर मास्टॅटिस होऊ शकतो प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते. मागच्या आठवड्यात माझी 2.5 लाख रुपयाची गाय मिली आपल्या गोठ्यात त्या गायला 25 दिवस बाकी होतं आणि गाडीतनं आलेलं अबॉर्शन झालं पिल्लू पोटात मेलं ती काढता आलं नाही. डॉक्टरांनी 5-7 तास प्रयत्न केला पण काय शेवटी ती ओढून काढता आलं नाही. डॉक्टर काय म्हणले ओढून काढलं तर गर्भाशय पूर्ण फाटून जाईल. मग गर्भाशय फाटला असतं काही स्पॉटवर मिली असते पण आम्ही सिजर करायचा निर्णय घेतला. सिजर मध्ये चान्सेस 5 ते 10% चान्स घेतला पण ती काय सक्सेस नाही झालं. शेवटी काय ऑपरेशन केल्यावर 3ऱ्या दिवशी एक्सपायर झाले आपल्याकडे. निवडक अशा कसं आहे हिथं सेटल व्हाव्या टिकावे ते आपल्या वातावरणाला उठावदार गाय आहेत आज सगळ्या उठावदार गाय आहेत. गाय सगळे निवडक आणलेले आहेत आणि जी टॉपच्या हात्यार आहेत आपली ती सगळी गाली आहेत. ही म्हणजे कसं बेसिक दूध धंद्याची गाय आहे ती आपण म्हणत नाही मी प्रत्येक गायला टॉपचा बाप म्हणत नाही काही गरज नाही. कारण काय होतं माहितीये का 8.5 लाखाला गाय विकली 6 रुपयाला 5 लाखाला विकली 6 लाखाला विकली रेट मॅटर करत नाही. आपल्या एवढी ना कोणी आजपर्यंत घेतली आहे व्यापाराच्या हिस्ट्रीमध्ये नाही घेऊ शकतोय आणि विक्री करायचा तर विषय सोडून द्या ते टाकाळपट्ट्या टाकत बसत नाही. मी ओरिजिनल धंदा करतो जे मी जे आतापर्यंत बिझनेस केला ना ते प्युअर केलाय. गायदाराने घेतली तर मी ओपन घेतली या उगाच ती 3 लाखाला काही घ्यायची मार्केटमध्ये उठवायची मी 5 लाखाला घेतली ती व्यवसाय तर आपण आजपर्यंत केला नाही करायचा पण नाही. ही बघा 37-38 लिटरची गाय आहे आणि दाताला शिल्लक आहे 6 दात आहे. चल आणि स्वच्छता मॅनेजमेंट ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात. 4 दात दुसऱ्या दाताच कालवड या सगळ्या दुधाच्या रेंज मधले म्हणजे शेतकऱ्याला आता दूध काढू शकतात अशा रेंज ही मध्ये दूध काढू शकतात. ह्याच गाई परत मोठ्या होते ती अजून गायला साईज येते परत या पुढच्या त्याला 38-40 न चालते ती. आता जरी 32-34 न जरी चालल्या ना 30-32-34च्या रेंज न चालल्या तर पुढच्या त्याला 38-40 न ह्या गाय चालणार. टॉप क्वालिटीचा माल खाली ठेवलाय आज आधी जरा सेपरेशन ठेवलं थोडं. हा हा बघा मित्रांनो बघू शकताय दर्शन घ्या मारुतीचं 2 दात कालवड आहे दादा साईज बघा बघा इधर तू गाय की बाजू में खड़ा रहे पहिलवानची हाईट जास्त असल्यामुळे जरा पहलवान की हाइट सपोर्ट है उधर खड़ा रहे सीधा खड़ा रहे आणि बघा वासरू तुम्ही 2 दात वासरू आहे. रात्री मी भरून दिले ती ह्याच्यापेक्षा मोठं वासरू होतं. 3,51,000 रुपये दिले मी. मला काय तिकडे जाऊन द्यायची गरज नाही. 351 ला दिलं आणि टॉपचं ब्रीडचं जनरेशनचं वासरू होतं प्युअर रेकॉर्डचं. त्याचा सगळा डाटा लहानपणापासून फोटोग्राफी सगळी होती त्याची. त्याच्या आईचं रेकॉर्ड 50 लिटरचं होतं. प्रत्येकच गायचं रेकॉर्ड मिळत नाही मित्रांनो. मी सांगतो कशासाठी मला काय कोणावर काय आपल्याला काय घेणं नाही बाकी काय करते ती. मेन मॅटर कसं आहे माहितीये का की ज्यावेळेस 14-15 गाय मी आणल्यात ह्या सिलेक्टेड गाय आहेत ह्या 2 लाखापासून ते 3.5 लाखापर्यंत किमतीच्या गाय होत्या पण ह्या 14 गायांमध्ये फक्त 3 गायांचं रेकॉर्ड होतं. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला काय आहे की कुणी जरी बँगलोरला गेला परवा दिवशी मला आपले बीडचे आमदार सुरेश अण्णादस त्यांचे मॅनेजर भेटलेले बेंगलोरमध्ये. त्यांची टीम आली ती गाय खरेदी करायसाठी 40 गाय घ्यायच्या होत्या. त्यांनी आपल्याला अप्रोच केलं की गाय घेऊन द्यायला जमल का तर आता मी सांगितलं सिलेक्शन गाय घ्यायला मला 4 दिवस लागले. मी मंगळवारपासून ते शुक्रवारपर्यंत मी तिथे गाय घेत होतो आणि शनिवारी मी काल आलो घरी. तर म्हणलं मला काय जमणार नाही तुमच्या लेवलवर घ्या. मी त्यांना 2-3 ऍड्रेस दिले त्यांना म्हणजे 2-3 महिने बाकी असलेल्या गाय पाहिजे होते. मी 1-2-3 त्यांना नंबर कॉन्टॅक्ट वगैरे दिले तिथं तुमच्या लेवलवर घ्या. विषय काय माहितीये का की इतक्या गाय आपण आणतोय पण रेकॉर्ड मिळतो 2 किंवा 3 गायांचं. सांगण्याचा विषय एकच आहे की कुणी जरी बेंगलोरला गेला तर काय होतं 80% 80 ते 90% माल व्यापाऱ्या थ्रू घ्यायला लागतो आणि ह्या व्यापाऱ्यांकडे याचं कसलं रेकॉर्ड वगैरे काय नसतं. ही फक्त म्हणतात. आता हेच बघा रेकॉर्ड आहे माझ्याकडे वर्ल्ड वाईडचे मॅक्स फ्लायचे कालवडे 4 दात आहे. पहिला 45 लिटर दूध दिलंय अजून वेळेला 35-40 दिवस बाकी आहेत.
आणि मी पुढच्या पार्टीला गॅरंटीत दिलंय त्याने जर 45 लिटर त्यांच्या घरी ना दूध दिलं तर त्यांनी मला रिटर्न द्यायचं. पहिला रोज आहे का? दुसऱ्या दाताला 4 दात आहे, आता 50+ दूध देईल. ह्याला वेळ पण आहे, ह्याला मेंटेन करायला येतं. आता बऱ्याच लोकांची अपेक्षा असते की 40-50 लिटर दूध निघलं पाहिजे. 40-50 लिटर जर खरोखर ज्याला दूध काढायचे ना गोट्यात, त्याच्या गोट्यात गाई वेळच्या 1 महिना आधी पाहिजे. 1 महिना आधी जर गाई तुमच्याकडे आली आणि जर तुम्ही व्यवस्थित सेटल केली, मेंटेन केली, त्याला त्या पद्धतीने डाएट दिला, त्याचं मॅनेजमेंट केलं, व्यवस्थापन आपल्याकडे चांगलं झालं तर ती गाय 50+ 100% दूध देते. पण गाय आज आणली उद्या खाली झाली तर त्या गायला तितकं दूध निघत नाही. आज प्रेझेंट मध्ये मी आता ह्या 2 महिन्यापूर्वी विकलेल्या गायांमध्ये कित्येक गाय 46 ना 48 लिटरनं चालू आहे ती लोकांपाशी. काय होतं माहिती का, प्रत्येकाकडे जाऊन लाईव्ह मिल्किंग करू शकत नाही, कारण पुढच्या पण मालकाची इच्छा पाहिजे की माझ्या गाईचं लाईव्ह मिल्किंग करायचं का नाही. लोक त्यांना परत प्रश्न विचारतात, कोणाला वेळ असतो नसतो. आता आपलं कसं एखाद्याला म्हणतो कोण नजर लागते अशा म्हणजे नाही होतं आहे तसं आहे. आता काय होतं माहिती का, आपला स्पेशल अमोलदादा हा बिझनेसच आहे, खरेदी विक्री ह्याच्याबद्दल सगळं जी काय आपण करतोय ती फक्त काय बद्दल करतोय, ही सोडून दुसरं काय आपण करत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे 24 तास या कामासाठी वेळ आहे. पण आपण ज्यांना काय दिलेले असतात त्यांच्याकडे 24 तास वेळ आहे का नाही ही नाही ना सांगू शकत. त्यामुळे लोक अवॉइड करतात, म्हणतात राहू द्या माझ्यापाशी नको. मित्रांनो अनेक आपण बघतो पण आज ही जबरदस्त फक्त टॉपचा बाप नाही, टॉपचा आजा पंचा सगळ्याच आहे. विषय काय माहितीये का, तुम्ही बघू शकता लेंथ पण भरपूर आहे तिला, म्हणजे आपण दादा 8.5 लाख रुपयाची जी गाय विकलेली ती एवढीच होती. ती पंजाबवरून आणलेली होती, बेंगलोरवरून आणलेली. बरोबर आणि जबरदस्त स्ट्रक्चरचं म्हणाल तर नाद नाही करायचा. मला काय म्हणायचं आता वेळच्या वेळेस केवढं दिसेल वासरू हे. बघा की तुम्ही अजून 40 दिवस घेणार आहे ही. आपण 100% ही व्हिडिओ टाकू यांच्या गोट्यावर, ज्या गोट्यावर गेले ना तिथं आपण व्हिडिओला जाऊ. आता आपण जी मागायची गाय टाकलेली 5 लाख रुपयाला ती आपण घेतलेली गाय जी विकलेली होती तिची व्हिडिओ बनवायला 100% आपण त्या गोट्यावर जाऊ. स्ट्रक्चर जबरदस्त आहे. हा, त्या मालकाचं नाव प्रसन्न गायकवाड आहे, तरडगावचे आहेत. मोबाईल नंबर पाहिजे तर देतो मी. 48 लिटर कालवडीला दूध चालू आहे मी दिलेल्या. दुसऱ्या वेताची कालवड वेळच्या टायमाला 107 टेम्परेचर होतं कालवडीला. त्यातनं त्या पोरांनी गाय जगावली, म्हणजे त्याचं पण टॅलेंट मी मानतो, कारण त्याला नॉलेज आहे त्यातलं, आणि नॉलेज आहे म्हणूनच तो टिकलाय. 107 ताप आलेली गाय कव्हर करणं मित्रांनो सोपं नाही. बऱ्याचदा तसली गाय दगावती आणि 107 टेम्परेचर मध्ये गाय खाली झाली, गायची वार नाही पडली तरी सुद्धा गायला 48 लिटर दूध चालू आहे. जर तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली असती, गाय आजारी पडली नसती ना लास्ट स्टेजला, तर गाय 57-58 लिटर आरामात गायनं दूध दिलं असतं. पण आज ही 48 लिटरची गाय आहे आणि लय लांब नाही, इथनं 25 किलोमीटरवर आहे. नेरमध्ये महेश चव्हाण म्हणून माझे मित्र येते, त्यांना मी गाय दिलेली आहे. त्या गायला 46-47 लिटर आज दूध चालू आहे आणि 40च्या गॅरंटीत दिलती. जेव्हा गाय हितनं गेली तेव्हा 35 लिटर दुधावर होती 9व्या दिवशी. आणि मी त्यांना काय दिली, मी त्यांना सांगितलं दादा आता 35 लिटर दूध चालू आहे आपल्यापाशी, 40 लिटरच्या वर काय जाईल. मला म्हणले बोलवून मला 40 देतो, मी समाधानी आहे. पण 46-47 लिटर कालवड पित आहे. नक्कीच मित्रांनो बघा, सिलेक्शन गायी बघायची असतील तर आणि टॉप क्वालिटी. काय होतं दादा, मी आता फक्त फोकस काय केलाय की ब्रीड द्यायचं तुम्हाला टॉपर पेक्षा टॉपर. शिकून चॅलेंज करायचं नाही की मी असले गे आणेल, डागापेटी कोणी मारायची नाही. 4 दात कालवडे WWS 65चं बेंगलोर मध्ये घेतलं. बाई जरा कडा रेस की पास. काय होतं माझ्या साईजवर काही दाखवणं म्हणजे मुश्किल काम आहे. भैया बी 5.5 फूट आहेच की. मित्रांनो गाईच्या पलीकडून भैयाच दिसेना झालाय. गायची लेंथ म्हणाल ना तर 10 फूट लांबीची गाय आहे, 850 किलो वजन आहे आणि 4 दात वासरू आहे. सकाळी 16.5 लिटर एका टायमाला दूध दिलंय. आपल्याकडे आल्यावर खाली झाले कसं काय? नाही ही बेंगलोर मध्येच खाली झालतोय. गाभण मध्ये मालकाची किंमत आउट ऑफ होती, 4,80,000 रुपयाची किंमत सांगत होता आणि त्याच्यामुळे ते आपण घेतलं नव्हतं. काय होतं शेवटी हितल्याला बी परवडलं पाहिजे घ्यायला. छोटी जरा वासरू बघा तुम्ही. आता ही मुक्त गोट्यातले, ह्याला कसं म्हणजे मुक्त ठेवलेलं, त्यांनी मोकळं ठेवलेलं. ह्याला अशी बांधूनची सवय नाही. आता ह्याला पूर्ण मेंटेन करायला जाग्यावर यायला. आता ही आपल्याकडे 5-6 दिवसानं 38-39 लिटर वर जाईल. आता जी गाय मी पिळून जी विकलेल्या त्या गाय घेताना एक 78 लिटर दूध चालू होतं, पण माझ्याकडे एक 14-15 लिटर दूध वाढलं त्यांचं एक 6 दिवसात. आता चालू किती आहे? आता सकाळी 16.5, काल रात्री 14 दिलं, आज 16.5 दिलंय. आता ट्रान्सपोर्ट होऊन आले 30+ देते आता आहेच की. 32 लिटरवर आपण पिळून घेतलंय, तिथनं 16 दिवस चालतोय वेळेला. आज 18वा-19वा दिवस आहे. 35+ आरामात, पण पुढच्या वर्षी 50 लिटर दूध देईल ही वासरू. किती दिवसात रिकव्हर होईल तरी 40च्या वरती रेंज जायला? 40 पर्यंत जायला बघा अजून एक 10 दिवस गेले. 10 दिवस ह्याला अजून एक थोडी ट्रीटमेंट आहे. त्याला जरा थोडं नोविजॅक फॉस्फरस वगैरे नर्व्हन टॉनिक वगैरे लावलं. आता ते ट्रीटमेंट मी काय करतो, माझ्या पर्सनली ज्या शेतकऱ्यांना काय देते त्यांना आपण पूर्ण ती शेअर केलेली असते आणि त्या ट्रीटमेंट प्रमाणे सगळं व्यवस्थित फॉलो केलं ना तर ह्या वासराला निघणार बघा 40 लिटर दूध आता. पण दुसऱ्या तर आहे ना ह्यानं 50 लिटर म्हणजे एकदम गॅरंटीचं दूध द्यायचे. लय आउट ऑफ विषय. तसा सांभाळणारा पाहिजे माणूस. नाही सांभाळणाऱ्यानेच घेतलं या दादा. गेले सगळे गेलेले ते. आपला फोकस एकच आहे, 10,000 रुपये कमी होऊ द्या, काय अडचण नाही. पण ते काही खात्यात आवलेले गेले पाहिजे. आपल्याला कसा पाहिजे आवलेले नेऊन काही बांधायची नाही.
मला मागच्या आठवड्यात एका लोड मी 2,70,000 एका सामान्य शेतकऱ्याला दिलं. पण तीच कालवड मला एका लय चांगल्या ठिकाणी 3,10,000 रुपयाला माहिती दिलं. पण त्यांची सांभाळणी बरोबर नाही. ती मोठ्या गोट्यात जाणार होतं तिथं मग त्याची अवस्था वाईट झाली असती. कारण पहिले दिलेल्या गायांचं मी कंडिशन बघितली आहे. बरीच लोक गाई घेतात टिकवतात. अहो आपण जन्माने हिंदू आहे, धर्माने हिंदू आहे, ही चाललंय काय. आपण ही आपली आहे, ह्याला आपण 33 कोटी देवाचा दर्जा देतोय. मग त्याला देवासारखं सांभाळा ना तुम्ही, घरच्या फॅमिली मेंबर सारखं सांभाळा. त्याला उगाच काहीतरी कसा बघत सांभाळायचं. आज 2 शब्दात बोलायचं म्हणलं ना तर जी लोक आता आपण म्हणतो की ही कसा बघाय कापाय नेते ती, त्यांना मारलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही दिलं पाहिजे, ती प्रत्येकाची भावना असते. एक कट्टर हिंदू माणसाची तरी भावना आहे. पण ह्यांना ह्या काय देतंय कोण देत आहे? आपलीच माणसं. आज कुठल्या त्या कसाबाच्या दम नाही, हिंमत नाही की गाई तुमची स्वतः येऊन सोडून न्यावी. ही गाई देतात आपले लोक फोन करून, काय 2,000 5,000 10,000 XYZ काय घेऊन, कोण घेऊन देत असेल न घेऊन देत असेल, पण देतो कोण? आपली लोक. माझं म्हणणं एकच आहे की मी सगळ्यांना यातनं एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही जी आता चाललंय ही बजरंग दलाच्या नावाखाली आडवा आडवी, अरे बाबा तुम्ही मग काय करा माहितीये का की अशा शेतकऱ्यांना म्हणा की त्यांनी काही तुमच्याकडेच घ्या डायरेक्ट, या कसाबांपर्यंत जाऊन देऊ नका. आता हे गाड्या पकडापकडी फोडाफोडीची चालू आहे, तर त्याच्यापेक्षा डायरेक्ट आपल्याच लोकांनी बंद करायला द्यायचं. आपल्या लोकांनी बंद केलं तर हा विषय येत नाही. आपल्या इच्छेविरुद्ध काही नेलं त्याचा पाय काढा जाग्यावर, काय अडचण नाही. पण आपणच काही द्यायची परत आपणच काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करायची, चुकीच आहे. आता ही सुद्धा बघा, ही काल रात्री खाली झाली खोंड आहे त्याला. आज सकाळी 10 लिटर दूध काढले, 32 लिटर आरामात घेत दूध दिल. फरक बघा, एक रेग्युलर गाय आणि आउट ऑफ गाय, डबलीचाच फरक आहे. डबलीचा फरक आहे 100%. ती आता एवढी मोठी गाय आहे पण ती केवढीशी दिसते त्या समोर. शी विषयच नाही. हत्ती ओरिजिनल हत्ती, 4 दात. हे असं दाताला जो याला 5 येतं झालेला नाही, पहिल्या येतात आहे. 4 दात आहे. 4 दात आहे. दाखवा बरं माणसाला. दाखवतो. अरे त्या धरायला द्यावं आउट ऑफ हो, मुक्त गोट्यातला असल्यामुळं. साधाच झाले हो का, दिसतंय का? खाल्लं निघायला नाही शिल्लक आहेत दोन्ही कोणी त्याचे, दिसते का? कडेचे दोन्ही कोणी शिल्लक आहेत, साधाच झाले. 6 दात झाले. अजून आहे ना, शिजत दात जो असतो एवढी हाईट वाढेल, अजून जाड होईल. हे पुढच्या वर्षी पिकअप मध्ये बसायचं नाही. आता सुद्धा पिकअप मध्ये सरळ बसणार नाही, तिरकं बांधायला लागेल. आणि तरी पण त्याला घासल माग, त्याची लेंथ तेवढी. गाडीचा हौदा तो 8 फुटाचा, 10 फूट लांब. आतमधले सगळे काही गेलेत, सगळ्या काय गेलं. बुकिंग होतं ऑलरेडी माझ्याकडे, अजून 42 गायांचं बुकिंग आहे. म्हणजे कोणाच्या उन्हाळ्यामुळे काय फरक, कशामुळे? उन्हाळ्यामुळे गायींना खरेदीत काय फरक पडलाय का नाही? असं काय रेट मध्ये फरक पडला. आता दुधाचे रेट वाढलेत, त्यामुळे रेट वाढल्यात गायींचं. जेव्हा कमी होतं तेव्हा कमी पण दिल्या, 140 पासून 190 पर्यंत पण दिल्या. पण प्रत्येक गायीमध्ये सरासरी 30-40 हजाराचा फरक झालाय. मी प्युअर बेंगलोरची विकतो, मी लोकलची मिक्स करून विकत नाही. ह्यात जर लोकलच्या आम्ही खेड्यापाड्यातल्या आणून टाकल्या का नाही रस्त्याने फिरणाऱ्या, तर मग देऊ शकतो मी बी 1 लाखाला 90,000ला बेंगलोरचं शिक्का मारून. पण ती कॉकटेल धंदा मी नाही करत. करणारी करते ती आता अख्ख्या महाराष्ट्रात तीच चालू आहे. सगळीच व्यापारी आणते ती आठवड्याला बेंगलोरची गाडी, तिथं तरी एक पण नसतो. कारण कोणाचं काम नाही तिथे येऊन गाई घ्यायचं. ह्या एवढ्या गाई इथं आणल्यात ना, हे एक गाई फिरून फिरून व्यवस्थित सिलेक्ट करून त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीची बारकाईनं अभ्यास करून गाय घेतलेल्या आहेत. ह्या फक्त पैसे कमवायच्या हिशोबानं किंवा भरती करायच्या हिशोबाने गाय आणलेल्या नाही. ती ही एक गाय या पद्धतीने आणलेली की बाबा पुढच्याचा पण प्रपंच झाला पाहिजे. मी पण काय फुकट देत नाही. मला ती म्हणाय मी काय बाकीच्या काय टाकापेटी आणत नाही की मी 500-1000 शेतकऱ्यासाठी धंदा करतोय, कोट रुपये कमावतोय. ही माझा व्यवसाय नाही. क्लिअर. मी गाई मागत 1000 रुपये मार्जिन ठेवतो, लागतातच. कारण इथं गाई माझ्याकडे 8 दिवस सांभाळायचा खर्च 5000 रुपये येतो. ह्या गाया पूर्णपणे आल्यानंतर सेट करायला, ह्यांची टॉनिक, औषधं, यांचं मॅनेजमेंट ही करायला आपल्याला 5000 रुपये जातात. गाई बेंगलोरवरनं इथं आणायला 8 ते 9000 जातात. म्हणजे तिथं ज्या XYZ किमतीला गाई घेतली त्या किमतीपेक्षा 13-14 रुपये एक्स्ट्रा त्यात घालायच्यात आणि नंतर आपलं प्रॉफिट घ्यायचे, मग गाई पुढच्याला जाते. म्हणून गॅरंटी वॉरंटी सगळा विषय की असं आणून जर वाटत बसल्यावर मग काय उपयोग पण नाही त्याचा. आणि प्युअर माल बेंगलोरचा असतो विथ लोकेशन. तुम्ही मला प्रत्येक गाईची लोकेशन माहिती आहे, माझ्याकडे गावा त्या गाईच्या खरेदीची तारीख, त्या गावाचं लोकेशन मोबाईल मध्ये सगळं आहे. ते उगाच हितला आणायचं तिथला आणायचं. मागच्या त्याला मी जी केलेली, मागच्या त्याला विकलेली बाद असल्याशिवाय परत कोणी विकत नाही. चांगली तर कोणी विकत नाही. 100 म्हणणं एखादा विकतो चांगली, त्याला जर पैशाची नड असली, जर गोटाचं बंद करायचा असला तर चांगली विकतो. मी मागच्या त्याला विकलेली 40 लिटर दूध दिले घेऊन जात, ती सापकुट असतं.